हो बेटा, इनको लो भैया। हाँ ताई, काय नाव आपल्या बचत गटाचं? रेणुका महिला बचत गट. कुठून आलात? मी यवतमाळ वडगाव. वडगावतून आलात का? आणि हे महिला सक्षमीकरणातर्फे आहे काय? हो हो, अच्छा, दरवर्षी येत असता आपण? दरवर्षीच येते. काय म्हणते, आजचा शेवटचा दिवस आहे का मग? नाही नाही, उद्याचा शेवटचा दिवस आहे. यातून काय बेनिफिट वगैरे झालं की हो, नाही? छान झालं. फायदा झाला की नाही? फायदा झाला, छान झाला. आणि दरवर्षी जसं होतं त्यावेळी पुढच्या वर्षी याल का तुम्ही? हो हो, हर वर्षीच येतो तुम्ही. अनुभव चांगला आहे. हो. बरं, यातून तुम्हाला काय काय मिळतं आणखी? माहिती म्हणजे चांगला अनुभव आहे अजून. अच्छा. आणि आपलं हे पुन्हा आपलं मालाची पुन्हा हे जानकारी हो, विक्री होते आणि माहिती होते. की जसं आता आपल्याकडे आहे, कितीचा आहे? 100 रुपयाला आहे. 100ला आहे. 120 रुपये. अच्छा अच्छा, सर ऐसा ले लो थोड़ा आगे पीछे. या सगळ्या वस्तू वर घे. आणि खप होतो नाही? हो, खप होतं. आणि हे कोणी? जिल्हा परिषद अंतर्गत नाही का? अच्छा, म्हणजे कृषी विभागाच्या अंतर्गत केलं. आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन अधिकृत. ठीक आहे, ओके, ठीक आहे, धन्यवाद. चला. नमस्कार ताई. 20 रुपये. 20 रुपये. कुठले आहे आपण? उंबरखेड. उमरखेडून आला? अच्छा, आमचं हे यूट्यूब चॅनल आहे आपल्याला तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी. तर आपण काय कुठला व्यवसाय करता? हे खारोड्या आहेत, मिक्स खारोड्या आहेत, नाचणी, बाजरी, ज्वारी, तांदूळ. अच्छा. आणि आहेत पापड आहेत ज्वारीचे, हे आहे बाजरीचे, आणि हे आहेत याचेवाले नाचणीचे. हे मिक्स पापड, कुरड्या, वाती, फुलवाती, तळलेले पण आहे. बरं, याची किंमत वगैरे काय? 20 रुपये. 20 रुपये. छोट्यामध्ये किती झालं तुम्हाला इथं? 4 दिवस झाले. उद्या आहे, उद्या आखरी दिवस आहे. फायदा वगैरे झाला की? हो, होते ना फायदा. मी आता घरगुती म्हणजे करत असते हे सामान. आणि त्याला थोडं लोक घेतात. म्हणजे आणि तुमची प्रसिद्धी होते? हा, आम्हाला माहिती पण मिळते, प्रसिद्धी पण होते. आमचं मनाला त्यांना म्हणजे वाव पण मिळतो, थोडा वाव मिळतो. आणि हे महिला आर्थिक महामंडळाच्या वतीने असतं? हो हो. बरं, यातून तुम्हाला नंतर मग काय लोन वगैरे होतं की नाही? होते, पण घ्यायचं असलं आपलं घेता येते. हो, जास्त मोठा व्यवसाय करायचा असला. संगीता चौधरी. आपण उमरखेडून आला. मित्रांनो, या आहेत आमच्या संगीताताई चौधरी, ज्या उमरखेडून आपला हा व्यवसाय घेऊन यवतमाळात आल्यात प्रदर्शनीला. धन्यवाद ताई. या, आपण आता समोर जाऊ. हे इकडं पहा, इकडे पण शेवळे आहेत. हे कटनरीची दुकान आहे. इकडे पण कटनरी आहे. आणि इकडे पण एक महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ आहे. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? प्रतिभा बगमारे. अच्छा, कुठून आलात? जामनकर नगर. कुठला व्यवसाय आपला हा? हा गुलाल आहे. म्हणजे होळी आहे म्हणून तुम्ही हा? हे हळदीपासून बनवलेलं आहे. हे काय म्हणते त्याला, पालकापासून बनवलेलं आहे. आणि हे बीटपासून बनवलेलं. अच्छा, म्हणजे हे वनस्पतीपासून बनवलेलं आहे. हो. हे बीट आपण जे खातो, आपण खातो यापासून तयार झालेला आहे. आणि हा पालक भाजी जी खातो आपण, ती पालक भाजी यापासून बनवलेला आहे. आणि हा हळदीपासून बनलेला आहे. हे पळसाचे फुलं जे आहे ना बनलेला हा गुलाल आहे. आणि होळीनिमित्त हे एक याने स्टॉल इथं लावलेला आहे. किती दिवस झालेत आज आपल्याला? 6 तारखेपासून आज 4था दिवस. किती दिवस आहे? उद्या शेवटचा दिवस. बरं, ही प्रदर्शनी कोणी भरवली? ही महिला आर्थिक विकास महामंडळ. आणि कृषी विज्ञान वगैरे? कृषीचं पण आहे. आणि मेन म्हणजे पण आमचं पण त्याच्यात बचत गटाचं. बरं, यातून उद्देश काय आहे आपला? उद्देश म्हणजे महिलांची विक्री झाली पाहिजे, महिलांना एक रोजगार मिळाला पाहिजे. महिलांना जे व्यवसाय करतात त्या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना काहीतरी उद्योग करून 4 पैसे मिळावेत या याच्याने. अच्छा, आणि त्यांना समजा झाले तर काही फायदा वगैरे झाला की नाही? हो सर, खूप फायदा झाला. भरपूर रिस्पॉन्स छान मिळाला. काय नाव आपलं म्हणाला? प्रतिभा बगमारे. आणि आपलं नाव काय आहे?
माझं पूजा गुजर. अच्छा, आपण हे घ्यायला आलात? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. चलो.